एक व्यक्ती जी शून्यातून उभी राहिली, जिने शिक्षणाचं सामर्थ्य ओळखून संपूर्ण समाजाला उठवण्याचं काम केलं. कधी एक वेळ अशी होती जेव्हा एका लहान मुलाला पाण्याचा घोट देखील मिळत नव्हता, पण तोच मुलगा पुढे जाऊन भारतीय संविधानाचा शिल्पकार बनला. नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, एका महामानवाची, ज्याने अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्वतः तयार केला. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काही प्रेरणादायी विचार, जे आजच्या तरुणांनी नक्कीच ऐकावे, आत्मसात करावे. मी संतोष रघुनाथ झुरे आणि मी सुभाष सुरेश आगरे आपल्या समनच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ आणि आईचं नाव भीमाबाई असे होते. ते महार समाजातील होते आणि त्या काळी अस्पृश्यतेमुळे समाजात त्यांचा खूप अपमान सहन करावा लागला. शाळेत तर अक्षरशः पाण्याचा घोट मिळायचा नाही, टेबल खुर्चीवर बसायला मिळायचं नाही. तरीही त्यांचं मन मोठं होतं, स्वप्न मोठी होती. त्यांनी शिक्षणाकडे आपलं शस्त्र म्हणून पाहिलं. त्यांनी मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली. पुढे ते कोलंबिया विद्यापीठात अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे उच्च शिक्षणासाठी गेले. विदेशी शिक्षणासाठी त्यांनी कठोर मेहनत, संयम आणि जिद्द वापरली, कारण त्यांना माहीत होतं हे शिक्षण फक्त त्यांचं नाही तर संपूर्ण समाजाचं भवितव्य ठरवणार आहे. भारतात परत आल्यावर बाबासाहेबांनी सर्वप्रथम अस्पृश्यता, जातीय अत्याचार या विरोधात लढा उभारला. त्यांनी महाड सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आणि चौदार तळे आंदोलन यासारख्या ऐतिहासिक चळवळींना नेतृत्व दिले. त्यांची लेखणी आणि विचार लोकांच्या मनात खोलवर घर करून गेली. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉक्टर आंबेडकर संविधान सभाचे सदस्य झाले. पुढे भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. त्याने एक असं संविधान तयार केलं ज्यात सर्वांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय दिला गेला. त्यांनी समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून घटनेची रचना केली. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना माणूस म्हणून जगण्याचा, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग हवा होता. लाखो अनुयायांसोबत नागपूरमध्ये त्यांनी धम्म दीक्षा घेतली आणि भारतात बौद्ध चळवळीला नवे बळ मिळाले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचं म्हणणं, शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र आहे. त्यांनी दलित, वंचित आणि सर्व तरुणांना आवाहन केलं, आधी शिका, मग एकत्र या आणि न्यायाविरोधात संघर्ष करा. आजही ते सूत्र परिवर्तनासाठी अत्यंत प्रभावशाली आहे. मनुष्य महान जन्माने होत नाही तर कर्माने होतो. माणसाचं मोठेपण त्याच्या कर्मात असतं, त्याच्या जातीत, धर्मात किंवा पैशात नाही. हे वाक्य आजच्या प्रत्येक तरुणाच्या मनात कोरलं गेलं पाहिजे. जो समाज शिक्षणाच्या बाबतीत मागे राहतो तो कधीच प्रगती करू शकत नाही. शिक्षण हे समाजाच्या उन्नतीचं साधन आहे. बाबासाहेबांनी स्वतः अडचणीवर मात करून उच्च शिक्षण घेतलं आणि तेच ते आपल्या पुढील पिढींना सांगून गेले. धर्म हा विवेकाला विरोध करणारा नसावा, धर्म हा अंधश्रद्धेचे समर्थन करणारा नसावा, तर तो माणुसकी आणि समतेचे प्रतीक असावा, असं बाबासाहेबांचं मत होतं. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक समतेची हमी. त्यांनी स्पष्ट केलं की फक्त निवडणुका आणि कायदे बदलून समाजात परिवर्तन घडणार नाही. जोपर्यंत सर्वांना समान संधी, मान आणि हक्क मिळत नाही तोपर्यंत संघर्ष हा आवश्यकच आहे. आजच्या तरुणाईला जर खरं बदलाव घडवायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारांशी नाळ जुळवायलाच हवी. शिक्षण घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि समाजात चांगले बदल घडवा. बाबासाहेब म्हणाले होते, मी एका नवीन समाजाचं स्वप्न विकास पाहतो, जिथे प्रत्येकाला समानतेने वागवलं जाईल. चला, आपण ते स्वप्न पूर्ण करूया. जर हे विचार तुमचं मन बदलू शकतात तर हे समाजही बदलू शकतात. जर बाबासाहेबांची ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
जय जय भीम. भीम.